हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण महाराज की जय। शिवाजी राजांच्या जीवनात त्यांना युद्धामध्ये प्रचंड माघार घ्यावी लागली असे क्षण फार थोडे आले, पण त्यातला एक निर्णायक क्षण असा होता की ज्या काळात औरंगजेबाच्या वतीनं मिर्झा राजे जयसिंग नावाचे शिव उपासक असे राजपूत आपली सेना घेऊन महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला भस्म करण्यासाठी आले, तशीच्या तशी रामायणाची छाया आहे ना। मिर्झा राजे म्हणणार जयस्तुते कीर्तन संपताना म्हणणार, 8ला 5 कमी असताना आख्यान थांबणार, शेवटची 5 मिनिटं जयस्तुते। मिर्झा राजे जयसिंग हे आता आपल्या रामायणातले मारीच, ते रावणासाठी काम करतायत। सगळी शक्ती सगळं पुण्य पणाला लावतायत कोणाच्या भल्यासाठी, औरंगजेबाचं भलं झालं पाहिजे। पण मिर्झा राजा जयसिंगांनी जेव्हा कित्येक किल्ले जिंकले, राजांनी तेवढी मोठी कडवी झुंज द्यायचं टाळलं। याचं कारण मिर्झा राजे जयसिंगांना शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलंय आणि हे पत्र शिवरायांच्या पत्रव्यवहार संग्रहामध्ये अतिशय सन्मानपूर्वक लोक वाचतात की महाराजांचे विचारही उत्तम आणि महाराजांचं हिंदी, त्यातली भाषिक सौंदर्याची स्थळं। त्या पत्रामध्ये शिवाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंगांची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला आहे, अगदी या शब्दात कि मिर्झा वो चाहता है, म्हणजे औरंगजेब, कि जंगल के 2 सिंह आपस में लड़ मिड़कर घायल तथा श्रांत हो जाए, यानी शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे। तो कोल्हा असा विचार करतो की 2 सिंहांनी लढून मरावं, म्हणजे कोल्ह्यांना सिंहाच्या आसनावर बसता येईल। 2 सिंह आपस में लड़ मिड़कर घायल श्रांत हो जाए, तो शृगाल जंगल के सिंह बन बैठे। मिर्झा, तू इन अभद्र लोगों की तरह से आ रहा है, यदि तू मैं अकेले में मिलते तो मैं तुम्हें वो खत दिखाऊंगा जो मैंने शास्ता खां की जेब से निकाला है। आता जेब से निकाला है या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा। जेव्हा शाहिस्ते खानावरती महाराजांची स्वारी झाली, त्यांनी शाहिस्ते खानाला पुरा मारला नाही, फक्त बोट तोडली, दहशत बसवली, निघाले। पण या सगळ्या गडबडीमध्ये शाहिस्ते खानाकडे ज्या पत्र व्यवहाराच्या पेट्या होत्या त्या सगळ्या पळवल्यात, कारण ह्या पत्र व्यवहारात न कळतं दिल्लीत कोणाचं कोणाशी कसं आहे, ह्यांचं त्यांच्याशी कसं आहे, पुढच्या विधानसभेचं प्लॅनिंग काय आहे, पुढचं सरकार कितपत पाडण्यासाठी किती जण कुठे कुठे कसे कसे उत्सुक आहेत। पत्रव्यवहार फार महत्त्वाचा असतो आणि शासकीय पत्रव्यवहार भयंकर गुप्त। औरंगजेबाने शाहिस्ते खानाला पत्र दिलंय की हा मिर्झा राजा राजपूतांचा सरदार आपल्याला डोईजड व्हायला लागलाय, काहीतरी कारण काढून कसा लवकर संपवायचा सांग। म्हणजे शाहिस्ते खान औरंगजेबात चर्चा चालली आहे, हे म्हातारा मरावा आणि हे म्हातारं आयुष्य अर्पण करायला बसले त्यांच्यासाठी। मैं तुम्हें वो खत दिखाऊंगा, आणि का राजे लढायला
टाळत होते याचं कारणही दिलं. यदि मैं तलवार से काम लूं तो दोनों ओर हिंदुओं की ही हानी हो रही है. मी कोणाच्या सेना छाटू, म्हणून थांबायला लागतंय मिर्झा. पण शेवटी नाही ते नाही ऐकलं. मिर्झा राजांनी तह करायला लावला आणि जवळजवळ 4 पंचमांश स्वराज्य मुघलांना द्यावं लागलं. 1 पंचमांश फक्त शिल्लक राहिलं. फळे बुवा म्हणजे काय जरा सांगता का? 4 पंचमांश म्हणजे काय आणि 1 पंचमांश म्हणजे काय? तर पंचमांश करायचा असेल तर कोणत्याही एका गोष्टीचे 5 तुकडे करायचे आणि ज्याला 4 पंचमांश गेलं याचा अर्थ या 5 तुकड्यातले 4 तुकडे त्याच्याकडे गेले, 1 पंचमांश राहिला, म्हणजे दुसऱ्याकडे त्या 5 तुकड्यातला 1 तुकडा राहिला. समजा हिंदवी स्वराज्य म्हणजे 100 असं धरलं तर याचे 5 भाग केले, म्हणजे त्यातले 4 भाग 80 हे मुघलांकडे द्यावे लागले आणि 20 भाग फक्त आपल्याकडे आहेत. असा 1 पंचमांश 4 पंचमांश असा हिशोब झाला. आणि त्यातून मिर्झा राजांचा अत्यंतिक आग्रह, तुम्ही आग्र्याला जा. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी माणूस छान प्रसन्न अशा वातावरणात असतो. त्या काळात तुमचं त्याचं बोलणं झालं. दक्षिणेतले अनेक अधिकार त्यांनी तसेच तुम्हाला देऊन टाकले. तर हे रोजची युद्ध, झटापटी, जाळपोळी थांबतील. तुमचा आणि औरंगजेबाचा जर मैत्री संघ झाला तर कोणाला वाईट होणार आहे? म्हणजे आतापर्यंत फसलेल्या गेमचा पुन्हा एक खेळ करा. हो, मिर्झाच्या आणि औरंगजेबाच्या मैत्री संघाचे परिणाम बघतोय आपण. गोकुळामधली ना गायींची कत्तल थांबली आहे आणि सोमनाथामध्ये मंदिरं फोडायचं ना कोणी कमी केलं आहे, मिर्झा त्याच्या समोर असताना. आता मी उठून काय त्या औरंगजेबाला सांगणार आहे? पण ठीक आहे, शिवाजी राजांनी आपला स्वाभिमान जपण्यासाठी एक गोष्ट अशी केली, मी मुघलांच्या दरबारचा सरदार होणार नाही, पण त्याच्या विना तुमचं जर अडत असेल तर मी माझ्या मुलाला काही काळासाठी सरदार म्हणून मान्य करू शकतो. त्यामुळे औरंगजेबाच्या दरबाराचे वतनदार म्हणून शंभूराजांच्या नावे खतावणी आली. औरंगजेबाच्या दरबारचे एक सरदार या नात्याने शंभूराजांना ती सनद मिळाली. काही काळ त्याला पर्याय नसतो, काही गोष्टी मान्य करूनच पुढे जावं लागतं. प्रत्येक पांडवांच्या जीवनामध्ये 1 वर्ष अज्ञातवास हा धरलेलाच आहे आणि या अज्ञातवासामध्ये आपली सगळी विजयी शस्त्र बाजूला ठेवावी लागतात, जे आहे ते मान्य करावं लागतं. आणि अशा वेळेला मात्र राजे जेव्हा निघाले तेव्हा आता राजांना सगळ्यात जास्त गरज आहे ते जटायू. सगळ्यात जास्त गरज आहे ती फक्त जटायूंची. विजयी होईल का नाही माहीत नाही, आपल्या कर्तव्यामध्ये जे कसूर करणार नाहीत, अत्यंतिक प्रामाणिकपणे हिंदवी स्वराज्याबरोबर राहतील असे जवळजवळ 1500 सैनिक, त्याच्यावरचे सरदार, त्यांच्याबरोबर असलेले नोकर चाकर, त्याच्याबरोबर असलेला सगळा लवाजमा, या सगळ्या गोष्टी अतिशय पारखून घ्यायला लागतील. आईचा निरोप घेतला, जातो मी दिल्लीला, आई जातो मी भेटीला, आई जातो मी भेटीला. दिल्लीला म्हटलं ते चुकलं, कारण दिल्लीमध्ये जायचं नव्हतं, आग्र्याला. दिल्लीपासून आग्रा बराच लांब आहे, मध्ये मथुरा स्टेशन लागतं. दिल्लीवरनं मथुरेला यायला लागतं, मथुरेवरनं आग्र्याला यायला लागतं. हा वाढदिवस आग्र्याला होता आणि महत्वाचं आग्र्याला गेलात का नाही महत्वाचं नाही, भेटीला जाणं महत्वाचा विषय होता. जातो मी भेटीला, आई जातो मी भेटीला, बाद
बादशहा तो क्रूर कर्मी, बादशहा तो क्रूर कर्मी, आपण जावे त्याच्या धामी, आपण जावे त्याच्या धामी, कोण येईल युद्धी कामी, या भेटीला आई जातो मी भेटू, आई जातो मी भेटू. काही लोकांची वेगळी नावं सांगायला हवीत. हे जायला तयार झाले हे कौतुकच, पण यांना निवडण्यामागे शिवाजी राजांचं डोकं बघण्यासारखं आहे. आतापर्यंत कोणत्याही स्वारीमध्ये सहसा नाव न ऐकलेले हिरोजी फर्जंद नावाचे एक गृहस्थ या स्वारीमध्ये हेतुतः राजांच्या बरोबर आहेत. कोण हिरोजी फर्जंद? हिरोजी फर्जंद हे शहाजी राजांचेच दासीपुत्र आहेत. जुन्या काळामध्ये ही पद्धत होती, त्याच्यात काही वेगळं वाटायची आवश्यकता नाही. अनेक स्त्रिया आणि अनेक दासी असू शकतात. जसे विदुर दासीपुत्र आहेत. शहाजी राजांचे दासीपुत्र हिरोजी फर्जंद यांना बरोबर घ्यायचं कारण राजे नेहमी कोणत्याही स्वारीचं चिंतन उलट्या रस्त्यानेच करतात. मी आग्र्याला गेलो तर औरंगजेबाच्या रस्त्यात एवढं मोठं हिंदवी स्वराज्याचं आव्हान ज्यांनी उभं केलं त्याला तो काय सोडेल? मारण्याचा घाट घालेलच. असं काही होणार नाही हो असं म्हणणारे शिवभक्त नाहीत. वाटेल ते होईल. सिद्धी जौहरच्या वेळेला एक ठीक आहे. जौहरने खरा शिवाजी बघितलाच नव्हता, त्यामुळे कोणीही शिवाजी महाराजांसारखं रूप घेऊन गेलं तर तो फसेल. इथं उलट होणार आहे. इथं मी आधी दरबारात उभं राहून बादशहाला बघणार आहे, बादशहा मला बघणार आहे, नंतर तो मला तुरुंगात टाकेल. म्हणजे आता बादशहाला फसवण्यासाठी जे दुसरे शिवाजीराजे हवे असतील ते नाकी डोळी शिवाजीराजांसारखेच दिसणारे लागतील आणि तो आपला सावत्र भाऊच असा असू शकतो. तो शहाजीराजांचाच पुत्र आहे, तो बहुतांशी आपल्यासारखाच दिसणार आहे. आणि हिरोजी फर्जंदनी यासाठी हो म्हणणं याला शिवराज्य म्हणतात. आणि यासाठीच आठवण करून देतो, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सुद्धा एकमेकांचे सावत्र भाऊ आहेत. रामायणाचा स्वच्छ संदेश, सावत्र भाऊ सख्या इतके चांगले वागले, विजयी झाले. सख्खे भाऊ सावत्रासारखे वागले, संपले. आता पहावे आपणासी आपण. आम्ही सावत्रांशी चांगलं वागायचा प्रयत्न करतोय का चांगल्यांशी सावत्रासारखं? याची तपासणी तुम्हाला 1 मिनिटात मिळेल. जरा कोकणस्थ माणसासमोर देशस्थाची स्तुती करा. रामायण सब सामने आ जाएगा. कसली दिदी कोकणस्थानी देशस्थाला, देशस्थानी कराड्याला, कराड्यानी देवरुख्याला, ह्यानी यजुर्वेद्यांना, यजुर्वेद्यानी ऋग्वेद्यांना. आम्ही त्या लोकांबरोबर जेवायला सुद्धा बसत नाही, हे मोठेपणा. आणि अनुष्ठान रामाचं यांचं काय ते त्या रामायणातनं शिकले देव जाणे बाबा. कसं रे रामायण अंगात भिनायचं. रामचंद्र केवढे मोठे, ते त्या निषाद राजाला मिठी मारतात.
त्याच्याबरोबर फलाहार घेतात. त्या नावाड्याला चरण धुवायला सांगितल्यानंतर तिकडे पोचल्यावर नावाड्याला मिठी मारतात. जटायूला स्वतःच्या उदरामध्ये कुशीमध्ये स्थान देतात. आमची रामभक्ती फार कडक आहे. देशस्थानचं पाणी पण चालत नाही मला. काय कडक भक्ती आहे. ते सावत्र असून सख्यापेक्षा जास्त आहेत. आम्ही सख्खे असून सावत्रासारखे. 4 हिंदूंच्या पक्षाने आपलं चिन्ह म्हणून भगवा झेंडा ठेवावा आणि त्याच पक्षाच्या लोकांनी एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना शाळेतली मुलं सुद्धा इतकं वाईट बोलतात नाही, इतकं पोरकटासारखी विधानं करावीत. जरा सुद्धा श्रम वाटत नाही का? यांना सद्बुद्धी द्यावी अशी रामरायापाशी प्रार्थना करायची. यांना सद्बुद्धी द्या. मतभेद असतील ना, पण कोणासमोर ते उघड करायचे एवढा तर विवेक एक विशिष्ट वयानंतर आला पाहिजे. कोणासमोर विरोध सांगता? कशासाठी? कोणत्याही सामान्य माणसाला कळत असतं की आपण चुकत आहोत. चुकीची त्याला जाणीव देणं वाईट नाही, पण 4 लोकात सांगणं हे त्या चुकीला दृढ करणं होतं. मग जाऊ दे, चुकतोच, नाहीतरी म्हटलंच ना मला मी चुकतोय म्हणून, जाऊ द्या. विपरीत प्रकार होतो. म्हणून या ठिकाणी हिरोजी फर्जनचं कौतुक आहे की त्यांना बरोबर ही कल्पना देऊन बरोबर घेणं की असा जर काही विचित्र डाव औरंगजेब माकडा पकडा करत असेल तर शिवाजींसारखा दिसणारा शिवाजी आवश्यक आहे. म्हणून आपली आवश्यकता आहे. ज्या जटायूला माहिती आहे की या खेळामध्ये सापडलो तर नक्की मरायचं आहे, पण मी जरी नक्की मेलो तरी राजा हिंदवी स्वराज्यात सुखरूप पोचायचं आहे. या एका ध्येयासाठी ते स्वतःच्या व्यक्तिगत झुंजीमध्ये काहीही घ्यायला तयार आहेत. एक जटायू. याच्या बरोबरीनं आणखीन एक नाव सांगण्यासारखं आहे. एक परदेशी माणसानं हा सगळा प्रवास महाराजांनी सुरू केला. याच्यामध्ये एक संन्याशी त्यांनी बरोबर घेतलाय असं वर्णन केलंय. त्या माणसाला रामदास स्वामी हे शब्द फारसे नीट माहीत नसल्यामुळे रामजी बाबाचा शिष्य असा शब्द वापरला. याचं कारणही आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्र ते आग्रा, आणि समजा औरंगजेबाला चकमा देऊन पळायचं असेल तर राजांची ही नेहमीच पद्धत असे की ज्या रस्त्याचा तुम्ही विचारच करणार नाही त्या रस्त्याने जायचं. तुमच्या डोक्यात येईल तो रस्ता घ्यायचा नाही. मी आग्र्यातनं सुटलो तर औरंगजेब कोणत्या दिशेनं माझा शोध करेल? तो महाराष्ट्राच्या दिशेनं जाईन. आपण उलटं जायचं. आग्र्यातून मथुरा घ्यायची पूर्ण उलट्या रस्त्याला. मथुरेकडून जगन्नाथपुरी या रस्त्याला कोण मरायला जाईल? जगन्नाथपुरीवरनं कर्नाटकात उतरायचं. ओडिसा टू कर्नाटक प्रवास घ्या. कर्नाटकातून गोवा, गोव्यातून कोकण. हा बेसिक रूट जो डोक्यामध्ये आहे. या सगळ्या हायवेवरती मठ कोणाचे आहेत? तर या मूळ प्रसंगाच्या पूर्वीच 10-15 वर्ष तिथे एक प्रचंड मोठं मठांचं अलीकडच्या काळात नेटवर्क हे जर कुठलं उभं असेल तर ते एकमेव रामदास स्वामींचं आहे. त्या माणसाने रामजी बाबाचा एक शिष्य महाराजांनी बरोबर घेतला. या वाक्यातच सगळं समजायला पाहिजे. सारखं मागतात पुरावा आहे का तुमच्याकडे? कागदोपत्री पुरावा आहे का? अरे म्हणलं, जो पुरावा औरंगजेबाला सापडू नये म्हणून खबरदारी घेतली होती, तो पुरावा 300 वर्षानंतर जर अफळेबुवाला सापडू शकला तर मग महाराज कशासाठी एवढी खटपट करत होते? काही गोष्टी तर्कानेच ओळखायच्या. मथुरा ते जगन्नाथपुरी हा हायवे बघा, याच्यावरची मठाची संख्या. आणि मुळात राजे
परत जे आलेत ते या रामदासी वेशात आलेत. ते अंगरखा सुरवार घालून नाही पळालेले. भगवी कफनी, तो भगवा फेटा, आणि साधारणतः घोड्यावर बसून आलेली स्वारी आहे ती. भगवी कफनी, भगवा फेटा, खांद्याला झोळी, आणि माणसं घोड्यावर बसली आहेत. संशय नाही येणार. कुठलाही चौकीदार पकडेल, पण चौकीदार पकडणार नाही. का? तर ह्या घटनेपूर्वी कित्येक वर्ष मथुरा ते जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरी ते कर्नाटक अनेक रामदासी घोड्यावरनं फिरत आहेत. ते घोड्यावरनंच चौकीदारापाशी येतात. जय जय रघुवीर समर्थ. काय विशेष? रामनवमी का उत्सव हुआ है. अरे वाह. नहीं, अरे वाह नहीं, ये फलाहार प्रसाद आपके लिए, घर के बनाए हुए बूंदी के लड्डू है. हा हा, जय राम जी की. सगळ्या चौक्या बांधलेल्या आहेत. कोणीही चौकीदार या वेशातला माणूस घोड्यावरनं जातो याची संशय घेणार नाही. आणि त्या प्रांतातनं जर पुढे जायचं असेल तर त्या रामदासी वेशातल्या माणसाला तिथली भाषा आली पाहिजे. त्यामुळे मथुरेचा माणूसच एका विशिष्ट काळापर्यंत तुमच्याबरोबर येत राहील की चौकीदारांनी विचारलं तर माझी माणसं आहेत हे म्हणायला त्यांनी बोललं पाहिजे, आपण बोलायचंच नाही. मग एक विशिष्ट अंतरानंतर तिथल्या मठाचा माणूस त्याच्यापासून पुढे 50 मैल आपल्याबरोबर येत राहील. मधल्या चौक्याने विचारलं तर तो त्यांच्या भाषेत बोलेल. आपल्यापासून काही उपयोग आहे का? गाल्लेरातच मार खाल्लाय मी. पहिल्या कीर्तन संमेलनाला आलो, हे तर पलीकडं आपल्या त्या थिएटरच्या उसाच्या रसाचं दुकान. आम्ही ते 4-5 जण गेलो होतो. काय चाहिए आपको? आम्ही झालं 1 2 3 5 ग्लास ऊस का रस लाव. तो समोरचा असा वाकडा तिकडा बघे, ऊस का, किसका रस चाहिए आपको यार? अरे ऊस का रस लाव. आणि वाईट झालं असं होतं, जिथं ऊसाच्या मोळ्या ठेवल्या होत्या त्याच्यासमोरच खुर्ची टाकून मालक बसला होता. आता मी त्या मोळ्यांकडे हात दाखवला. दुकान ऊस का है ना? त्यांनी मालकाकडे बघितलं. अबे दुकान ऊस का है, उसका रस कैसे निकालेंगे? ये तो मालिक आहे बोलते. शेवटी शेजारचा म्हणला, बुवा मार खाल, गन्ने का रस म्हणायचं असतं इथं. दुसऱ्या मिनिटाला आपण उघडकीला येऊ. आपलं हिंदी ऐकल्यावर, वो ऐसे जाओ, उजवे हात को वळो, उजवे हात को वळो, समोर बघो, नाही तो खड्डे में पडो. आता या भाषेनंतर कोण विश्वास ठेवेल? त्या प्रांतात ती भाषा जाणणारा, त्या चौकीदाराला जाणणारा, त्या चौकीतनं घोड्यावरनं अखंड प्रवासची माणसं करू शकतात, ज्यांनी पूर्वी केलाय. यांच्याशी संपर्क करत आपल्याला पुढे जावं लागेल. ही भूमिका लक्षात घेता सगळ्या त्या मठातल्या लोकांनाही माहिती आहे, राजांना इथून निघून जाण्यामध्ये जर आपली मदत आहे हे औरंगजेबाला कळलं. राजे महाराष्ट्रात जातील, मथुरेत आपल्याला राहायचं आहे. औरंगजेब काय छळेल आपल्याला? त्याला सगळ्यात जवळचे होत आपण मारहाण करायला. पण सगळे जटायू, सगळे जटायू. रामचंद्राचं कार्य संपन्न होत असेल तर हव्या त्या यातनेला तोंड द्यायला तयार आहोत. या जटायूंच्या जोरावर जी शिवरायांनी औरंगजेबाचा दरबारात जाऊन औरंगजेबाचा अपमान करून सगळी माणसं सुरक्षित महाराष्ट्रात आणली आणि काबूलपासून ब्रह्मदेशापर्यंत सगळ्यांना निरोप पोचला की आपण उगाचच औरंगजेबाला घाबरतोय. त्याच्या समोर अपमान करून सगळी माणसं सुरक्षित घरी जातात. काही औरंगजेब करू शकत नाही. हा औरंगजेबाचा सगळ्यात मोठा नासिका छेद कसा राजाने केला, थोडासा तपशील उद्या या सगळ्या जटायूंच्या, या सगळ्यांच्या बलिदानाचा मुद्दाम पाहूया. कारण ह्या सगळ्यांच्या जीवावर हे सगळं शिवराज्य आणि या सगळ्यांच्या जीवावर रामराज्य उभा आहे. आणि एवढ्यासाठी या जटायूचा आणि या जटायूप्रमाणे बलिदान देण्यासाठी सिद्ध असलेल्या या सगळ्या शिवभक्तांच्या चरणी वंदन करून राम गावा, राम ध्यावा,
जीवीचा विसार. बघा घड्याळाकडं. मग 5 मिनिटं आधी थांबणार म्हणजे 5 मिनिटं आधी सराईत पाकिट माराय मी. ह्या वेळेला पाकिट मारणार, पाकिट कापलंच पाहिजे. आता जय स्तुती करूया.